द्या अन्यथा लोकसभेवर बहिष्कार टाकत कर्नाटकात जाऊ असं म्हणत मंगळवेढ्यातील दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। तर पाणी द्या अन्यथा लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकत कर्नाटकात जाऊ असा इशाराच आता आक्रमक ग्रामस्थांनी दिलेला आहे। मंगळवेढ्यातील दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी आता आक्रमक भूमिका घेताना दिसतात। आपण अर्थसंकल्पापूर्वी बराचसा वेळ घेतला होता। लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी जर त्याला मान्यता नाही मिळाली तर आपण सगळ्या 24 गावच्या लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा का? सगळ्यांनी हात वर करून सांगा। शूटिंग करा काय काय परत राहिलं तर सांगू नका मला। आम्ही या जर लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी आमचा निर्णय नाही झाला तर आमची ही सगळी गावं कर्नाटककडे जोडा अशी मागणी आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याकडे करतोय। मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांशी बैठकीच्या संदर्भात चर्चा झालेली आहे। आम्हाला उद्या किंवा परवाच माननीय मुख्यमंत्री कर्नाटकचे यांचा वेळ मिळेल आम्ही निश्चितपणे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला भेटून आमचा पाण्याचा प्रश्न त्यांच्या समोर मांडू। मंगळवेढ्यासारख्या दुष्काळी भागामध्ये आजची परिस्थिती निर्माण आहे। जत तालुक्यामध्ये 2000 कोटी लगेच मान्यता मिळाली, त्यानंतर मला वाटतं 26 कोटी सेपरेट मान्यता त्या ठिकाणी प्राप्त झाली। तशाच पद्धतीनं ह्याही तालुक्यावरती पाणी मिळालं पाहिजे अशा पद्धतीची प्रमुख मागणी आज ह्या ठिकाणी ग्रामस्थांनी घेतली आणि सर्वानुमती ठराव झाला। ह्या ठिकाणी कुठल्या पक्ष एक पात न धरता एक मताने एक विचाराने हा निर्णय झाला आणि एवढ्यावर जरी थांबत नसेल तर रक्त घ्या पण पाणी द्या। कर्नाटकाच्या बॉर्डरवरती आमचं रक्त घ्यावून कर्नाटकामध्ये जाण्याचा देखील निर्णय या ठिकाणी ग्रामस्थांनी घेण्यात आला आहे।